फेक प्रोफाईल तयार करून एका 23 वर्षीय तरुणानं मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करत पैसे उकळले आहेत. आरोपीनं आतापर्यंत एक दोन नाही तर तब्बल 700 मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं आहे. या सायबर क्रिमिनलला दिल्ली पोलिसांनी एका पीडित मुलीच्या तक्रारीवरून बेड्या ठोकल्या असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर क्रिमिनलचे लक्ष 18 ते 30 वयोगटातील तरुण मुली आणि महिला होत्या. मुली आणि महिलांना आकर्षित करण्यासाठी आरोपीनं ब्राझिलियन मॉडेलचा फोटो आपल्या प्रोफाईलवर ठेवला होता. प्रोजेक्टसाठी भारतात येत असल्याचं सांगत तो मुलीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा. यानंतर मुली आणि महिलांसोबत मैत्री करायचा आणि त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. मैत्री अधिक घट्ट झाल्यानंतर तो मुलीकडे खाजगी फोटोची मागणी करायचा. तरुण मुलगी किंवा महिला त्यांच्या संवादाला आणि फेक प्रोफाईलला भाडून फोटो त्याच्यासोबत शेअर करायचे. काही दिवसांतर आरोपी फोटो शेअर करण्याची धमकी द्यायचा आणि त्यांच्याकडून पैसे उकळायचा. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. या धक्कादायक प्रकरणाची माहिती 13 डिसेंबर 2024 रोजी एका पीडित मुलीनं सायबर पोलीस ठाण्यात दिली. तक्रार दाखल करणारी मुलगी दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनी होती. तिने तक्रारीत म्हटलं की ऑनलाईन डेटिंग प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीला भेटली. त्या व्यक्तीनं स्वतःची ओळख US बेस्ट फ्रीलान्स मॉडेल म्हणून केली. एका प्रोजेक्टसाठी भारतात आलो असल्याचं त्यानं सांगितलं. हळूहळू मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. आरोपीनं नंतर खाजगी फोटोची मागणी केली. थोडाही संशय न घेत मी त्याला माझे खाजगी फोटोही पाठवले. पीडित मुलीने आरोपीला भेटण्यास सांगितले, मात्र त्यानंतर थेट नकार दिला. यानंतर पीडिताच्या मोबाईलवर तिच्या खाजगी फोटोचा व्हिडिओ पाठवला. एकतर पैसे दे, अन्यथा हा व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी आरोपीनं पीडित मुलीला दिली. पीडित मुलीनं पैसे दिले. त्यानंतर त्यानं आणखी पैशाची मागणी केली. याच त्रासाला कंटाळून मुलीनं घडलेली संपूर्ण घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली. यानंतर कुटुंबियांनी पोलीस गाठत या प्रकरणाची पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी FIR नोंदवून तपास सुरू केला. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी एक पथक तयार केलं आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपीचं नाव तुषार बिष्ट असून तो दिल्लीच्या स्कूल ब्लॉकमध्ये राहत होता. त्याच्यासोबत आईवडील आणि बहीण देखील राहत असे. तो याआधी नोएडा येथील एका कंपनीत कामाला होता. गेल्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल मोबाईल नंबर वापरायचा. याच नंबरवरच्या आधारावर त्यानं विविध सोशल प्लॅटफॉर्मवर बनावट प्रोफाईल तयार केले. याच बनावट प्रोफाईलद्वारे तो मुली आणि महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती आहे. आरोपीनं आतापर्यंत मंबलवर 500, स्नॅपचॅट आणि व्हॉट्सअप ॲपवर 200हून अधिक महिलांना फसवलं. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली असून त्याचा मोबाईल, इतर बनावट ID, विविध बँकाची क्रेडिट कार्ड पोलिसांनी जप्त केली आहेत.